गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे कंपन्यांची कॅन्टीन अडचणीमध्ये सापडली आहे, तर जास्त इंधन लागणारे पदार्थ कॅन्टीनमधून गायब झाले। गॅस सिलेंडरच्या वापरामध्ये कपात झालेली आहे, तर अन्न शिजवण्यासाठी पर्यायी व्यवस्थेची तयारी केली जाते। युद्धजन्य परिस्थितीमुळे आपण हे सगळे जे फेस करतोय किंवा कामगारांचा जो खाण्याचा प्रश्न जो ऐरणीवर आला आहे, तर याला आपण लक्षात घेऊन पुढे हे जे आहे याला सेकंडरी किंवा प्लॅन बी आपण निश्चितच त्याच्यासाठी आता जातोय, ज्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रिक आहे, स्टीम बॉयलर आहे, ह्या सगळ्या इलेक्ट्रिक घटकांना किंवा सगळ्या इक्विपमेंट्सला आपण आता इथे इन्स्टॉल करण्याच्या प्लॅनिंगमध्ये आहे। मेनू पूर्ण चेंज करून आम्ही कमीत कमी मेनू म्हणजे बेकरी आयटमवर आम्ही जास्त भर दिलेला आहे। बेकरी आयटममध्ये आम्ही पावभाजी, मिसळ पाव किंवा पुलाव राईस वगैरे असं आम्ही त्याच्यामध्ये आम्ही ट्राय करतोय आणि एम्प्लॉईचं कसं पोट पण भरायला पाहिजे आणि म्हणजे मेनू पण रिड्यूस कसा करता येईल याप्रमाणे आम्ही हे करून तो मेनू आम्ही बनवलेला आहे। आमच्याकडे साधारणतः 2 ते 2,500 जे कर्मचारी आहेत त्यांना जेवणाची आणि नाश्त्याची आम्ही व्यवस्था करतो आणि सुरुवातीला गॅस तुटवड्याच्या अगोदर 7 ते 8 सिलेंडर आम्हाला लागायचे आणि आता आम्ही मेनू कमी केल्यानंतर 2 ते 3 सिलेंडरवर आम्ही आलेलो आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।